कारण सुद्धा मला संकोचलं जरा. ते काय म्हणाले, एखादं प्रेत आहे आणि ते प्रेताच्या हातात रत्न दिलं तर त्याला काही आहे का म्हणाले. हे बोलणं त्यांना शोभतं बरं का. कारण तुकाराम महाराजांनी भगवंताला शिव्या दिल्या. एक उदाहरण देतो लहानसं. आम्हा गांजी जन, गांधी म्हणजे त्रास देतात, मला लोक त्रास देतात. आम्हा गांधी जन तरी का मेला नारायण, हे त्यांना शोभतं बरं का, आपल्याला शोभत नाही. तसं हे म्हणणं ज्ञानेश्वर महाराजांना शोभतं. म्हणजे आपण प्रेतासारखे आहोत आणि आपल्या हातात ज्ञानेश्वरी आहे. क्षमा करा. याचा अर्थ काय हो, वी आर स्पिरिच्युअली डेड असा अर्थ आहे. अध्यात्मदृष्ट्या मेलेलो आहोत आपण, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे तरी काय तर, अरे जी सद्वस्तू तुझ्यामध्ये आहे, जे खरं खरं म्हणून रियालिटी ज्याला म्हणतात ते तुझ्यात आहे, त्याची जाणीवच तुला नाही. तू देहालाच खरं धरून चाललायस. हा एक दृष्टांत. दुसरा जरा सौम्य आहे, असं म्हणजे एक आंधळा मनुष्य आहे आणि जर पहाट झाली तर पहाट झाली याचा पुरावा तो आंधळा मनुष्य जसा देऊ शकत नाही, तसं अध्यात्माबद्दल तुमचं आमचं मत हे खरं नाही. आंधळे आहोत आपण, हे का. स्पिरिच्युअली ब्लाइंड आणि स्पिरिच्युअली डेड. पण असं आहे, संतांचं सामर्थ्य इतकं जबरदस्त आहे बरं का, की मेलेल्याला जिवंत करणं हे सामर्थ्य त्याच्यामध्ये असल्यामुळे तुमच्या आमच्या सारख्या आध्यात्मिक दृष्ट्या मृतवत असलेल्या लोकांना त्याची जाणीव करून देण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे. म्हणून ते सांगतात. त्यांना काय कल्पना आहे. आणि तुम्ही आम्ही पाहतो, महाराज म्हणाले एक निरूपण बास आहे म्हणजे ऐकल्यावर काय करायचंय, वर्षोनवर्ष ज्ञानेश्वरी सांगून की झालं माझं काम झालं असं वाटलं पाहिजे. याचं कारणच असं की आपण लहान मुलासारखे आहोत. म्हणजे कसं, तुम्हाला हे बायकांचा अगदी अनुभव असेल. समजा एक पोर आहे न खाताना निजलं, त्याला उचलून अर्धवट जागं करून आईने दूध पाजलं निजवलं, तर मी दूध प्यायलो याच वाहनच त्याला निजवायची. अरे तुला दूध पाजलं, मला कोणी दूध पाजलं म्हणतोय. तसं रविवारची ज्ञानेश्वरीचं होतंय की काय कोणा शोक आम्ही काय ऐकलं बुवा कोणा शोक. आणि झोप येते मी पाहतोच आहे. असं मुद्दा सांगायचं काय आपल्याला, या तत्वज्ञानामध्ये म्हणजे वेदांत, तो मग अद्वैत असो, द्वैत असो, विशिष्टाद्वैत असो, शुद्धाद्वैत असो, त्याचे प्रकार काय काय असे ना. पण जो वेदांत म्हणून आहे त्याला इंग्लिशमध्ये आयडियलिझम असं म्हणतात. की हे जे जगत आपल्याला दिसतंय हे सर्वस्व नव्हे, याच्या पलीकडे काहीतरी सद्वस्तू आहे. हा त्यांचा मूळ मुद्दा आहे. त्याला ते आत्मा असं म्हणतात. त्याला चेतना म्हणा, जाणीव म्हणा, काहीतरी अशी आहे की जे ह्या दृश्यापेक्षा महत्वाचं. आणि व्यवहारात सुद्धा बघा, आपण पाहतो ना, एखादा मनुष्य अगदी बोलण्यात चालण्यात हुशार आहे, शिकलेला आहे, अमका आहे, पण त्याची जर बुद्धी वाईट असली, ज्ञानेश्वर महाराज जे आहेत दुष्ट बुद्धी असली, खलाची व्यंकटी सांडो, तेव्हा खळ दुष्ट बुद्धीचा असला आपण त्याला चांगलं म्हणत. कारण त्याची जाणीव हे खरं त्याचं स्वरूप आहे, देह हा त्याचं स्वरूप नव्हे बरं का. याला आयडियलिझम म्हणतो. पण असं आहे, आपण जे जगात जगतो ना, तिथे व्यवहार म्हणून काही आहेच ना. हा व्यवहार जो आहे हा दृश्याचा आहे. दृश्याशिवाय व्यवहार होऊ शकत नाही, होय ना. मग त्यातून मार्ग कसा काढायचा, तर दृश्याचे जे दोष आहेत ते पुन्हा पुन्हा सांगितल्याशिवाय त्यातून आपल्याला बाहेर पडता येईल. एक साधं उदाहरण घेतो. आपण समर्थांचं दासबोध वाचला नाही तरी ऐकलं तर असेल नाव तरी. समर्थांनी दासबोधामध्ये 50 ठिकाणी या दृश्याचे दोष दाखवलेले आहेत. एक दोनच सांगतो. आता हे सुद्धा समर्थांनाच बोलणं शोभतं बरं का.
माझी मूर्ख. मूर्ख नव्हे, परममूर्खामध्ये मूर्ख. जो या संसारी मानी सुख, या संसार दुःखा एवढे दुःख आणि नाही. हे समर्थनच बोलू शकतो. त्यात असं आहे, स्वतः पळून गेले आणि आम्हाला सांगतायत, पण अनुभव आहेच की नाही का? प्रत्येक गोष्टीला स्वतः अनुभव घ्यावा लागतो. पुढे म्हणाले, या संसारी सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले. ही गोष्ट अगदी खरी आहे. कोणाला प्रॉब्लेम नाही. ते कृष्णमूर्ती काय करायचे, व्याख्यानामध्ये लोकांचे प्रश्न सांगायचे आणि म्हणायचे ते स्पीकर हॅज नो प्रॉब्लेम. बोलणाऱ्याला प्रॉब्लेम नाही. आपण इतके माणसं इथे आहोत, माझ्या सगळं. तुम्ही खरं प्रामाणिकपणे लवाड नसला तर छातीला हात लावून सांगाल की मला प्रॉब्लेम नाही. हे लबाडी आहे. एक तुम्ही वेळे तरी असला पाहिजे, नाही तर लबाड असला पाहिजे. अरे लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत प्रॉब्लेम प्रॉब्लेम प्रॉब्लेम. आणि या संतांचा असा हे आहे, म्हणजे आश्वासन, तुम्ही आम्ही सांगतो तसं वागा. तुमचा प्रॉब्लेम एक तरी होईल, सुटेल तरी, नाही तर नाहीसा होऊन जाईल. आणि सुटण्यापेक्षा नाहीसाच होऊन जातो. कारण सांगतो, समजा एखाद्या माणसाचा मुलगा वाईट निघाला, हो कसं काय आहे, अरे बरोबर आहे, तो जन्माला आलाय, तो स्वार्थाकरता आलाय, कुठून आलाय माहिती नाही, तो त्याच्याप्रमाणे वागतोय, त्यात प्रॉब्लेम कसला आलाय असं तो म्हणेल. तुम्हाला मला वाटेल म्हातारपणी कसं काय व्हायचं, अरे इतके दवाखाने आहेत की हो, असं काय करतात नाही का? म्हणजे सांगण्यात हेतू माझा लक्षात आपल्या की हा जो प्रॉब्लेम म्हणून आहे हा दृश्याचा धर्मच आहे. आणि शेवटी समर्थ मग दाजूलाचे शेवटी सांगतात, अरे आतापर्यंत दुःख म्हणून सांगितलं, आता आणखी सौम्य सांगतो, संसार मुळीच नाश का, विवेके करावा नेटका, केल्याशिवाय तर चालत नाही. नेटका करिता फिका होत जातो. याचा जो पगडा आहे तुमच्या मनावरचा तो नाही सांगतो. नोकरी नाही त्याला नोकरी मिळेल कशी, आहे ती सोडावी का नाही, काय मग प्रॉब्लेमची गंमत बघा. बरं का, पण आहे सगळं व्यवस्थित आहे, मग तिथे बढती मिळत नाही, मग चेंज करायची, डिपार्टमेंट बदलावं. प्रॉब्लेम शिवाय मनुष्य नाही का? प्रॉब्लेम प्रॉब्लेम प्रॉब्लेम. आणि बोलताना म्हणाले क्या प्रॉब्लेम आहे, अरे नाही प्रॉब्लेम नाही, हाच प्रॉब्लेम आहे. हे मोठं काय गंमत आहे. ही प्रस्तावना का करते त्याला सांगतो की त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जे जीवन जगता आहात ते जीवन बायपोलर आहे, द्वंद्वात्मक आहे. इंग्रजी शब्द झटदिशी कळेल म्हणून आधी सांगितलं जातो. म्हणजे कसं, इंद्रियाने त्यांनी श्लोक तसा आहे, इंद्रियानेंद्रियार्थस्य बरं का रागद्वेष व्यवस्थित. राग आणि द्वेष, राग म्हणजे आपण म्हणतो नाही प्रेम आणि नाव, आवड आणि नावड असं म्हणा तुम्ही बरं का. तर ते म्हणाले की त्याच्यामध्ये आपण जर राहतो आहोत तर कधी सुख कधी दुःख, कधी चांगलं कधी वाईट हे यायचं. कारण जीवनच बायपोलर आहे, द्विमुखी असं मी त्याचं भाषांतर करतो. जीवनच द्विमुखी असल्यामुळे महाराजांचं वाक्य फारच छान. तुम्ही सुख भोगत असताना तुम्हाला कल्पना नाही, नाही त्यांची भाषा बघा, तुम्हाला कल्पना नाही, ते तुम्ही सुख तुम्हाला आल्यानंतर ते दुःखाला आमंत्रण देऊनच येतं. म्हणजे संपता दुःख आले. असं ती चमत्कारिक आहे. आणि गंमत अशी आहे, दुःखाद्विजते सर्व, दुःख कोणाला पाहिजे, सर्वस्व सुख मी इप्सित. भीष्माचार्यांनी सांगितलंय कोणाला दुःख पाहिजे, सगळ्यांना सुख पाहिजे. तरी सुख सगळं मिळत नाही. मग त्याची किंमत त्याला देऊन वागणं हा खरा शहाणपणा आहे. मग दुसरं एक सांगतो, आपल्याला सुख आल्यानंतर आपण सुखी होत नाही, सुखरूप होतो. दुःख आल्यानंतर दुःखी होत नाही, दुःख रूप होतो. म्हणजे हे सुख माझ्यापासून काही वेगळं आहे, हे आलेलं आहे, हे जाणार आहे, ही भावनाच राहत नाही. मी त्याच्याशी एक रूप होऊन जातो. मी सांगितलं मी सुखच बनतो, तसं दुःखाचं होतं, म्हणून ताप आहे. मग भगवंताला सांगायचं आहे काय की अरे हे तुला त्रास देणार आहे, तऊ यस्य परिपंथीनं,
म्हणजे साव चोर आहे, तुला त्रास देणार आहे. तर मग सुख आलं की भोग, परंतु हे माझं नव्हे, मला सुखी करणारा नव्हे, माझं सुख दुसरंच आहे ही जाणीव ठेवून तुला. तसंच दुःख आलं ना, आज मी उद्या जाणारच आहे, हे काही कायम राहणार नव्हे. आता मग ती 7.5 असली, 7.5 असली, पहिली 2.5 वर्ष वाईट, मधली 2.5 वर्ष वाईट ज्योतिषी सांगतात बुवा, आणि शेवटची 2.5 वर्ष वाईट असं म्हणतात. काही लोकांचे समज 7.5 वर्ष, काही लोकांचे जन्मभर 7.5. अहो असं आहे, नवरा चक्रम भेटला म्हणजे जन्माची 7.5 किंवा असं काय. बायकाने तोच नियम लागू आहे आणि तुम्ही म्हणाल 7.5 स्त्रीने लिहायचं, बायकोला जास्त लागू आहे असेल बघा. परंतु 7.5 म्हणजे काय, अरे दुःखच आहे ते. तर भगवंताचं म्हणणं असं आहे, हे तात्पुरतं आहे, हे तेवढं पहा. अगदी म्हणजे आपण व्यवहारात वागत असताना हे जे प्रसंग येणार, बायपोलर सांगितलं आपल्याला, येणारच. राजा झाला म्हणून काय झालं, ते येणारच. ते येत असताना माझी दृष्टी त्याकडे काय पाहिजे ते आपण पाहून टाकायचं. आपलं चुकतं कुठे, आपण काय करतो, जे दुःख येतं ना त्याला सुखमय करण्याचा प्रयत्न करतो. याच्यात सगळं बीज आहे. बरं, हरकत नाही, तुम्ही सुखाला कन्व्हर्ट करा, बदला, आणि त्याचं दुःखाला बदला आणि सुख करा त्याचं. आणि पण त्याला काही मार्ग आहेत, मर्यादा आहेत ना, हे नाही का तुम्ही पाहाल. आणि त्या भ्रमामध्ये मनुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत सुखी लागणं शक्य नाही, तो सोडून द्या. आता ऐका थोडस, हा सगळा काय घोटाळा आहे. त्यांचं म्हणणं असं की प्राण्यामध्ये आणि माणसामध्ये, पशुमध्ये आणि माणसामध्ये मूळचा फरक असेल तर माणसाची बुद्धी ही सत्य शोधण्याकरता, ट्रूथ फाइंडिंग, त्याशिवाय माणसाला चैनच पडणार नाही. बरं, अगदी साधं उदाहरण घ्या. तुम्ही रस्त्याने चालला, ऑफिसला जायची गर्दी आहे आणि तुम्ही चालला आणि 5-10 लोक समोर करून उभे आहेत. क्या आहे, क्या आहे, क्या आहे. हे मी गंमत सांगतो, फार वर्षाची गोष्ट आहे. चौपाटीवर मी एकदा फिरायला गेलो, मुंबईच्या चौपाटीवर. तेव्हा असं काही 5-50 लोक उभे होते आणि आम्ही गेलो, क्या आहे, क्या आहे. एक माणूस संध्याकाळी 5 वाजता आकाशाकडे पाहत होता. बरं का, सगळे प्रत्येक म्हणायचं क्या आहे, क्या आहे. कोणाला काही माहिती नाही, तो काही बोलत नव्हता. आणि हे 5-25 लोक जमलेले पाहिले आणि आपले निघून गेला. आम्ही वेळेसाठी आपले निघून गेलो. काय याचा अर्थ आहे, दिसायला किती साधं दिसतं, प्रत्येक म्हणतो क्या आहे, क्या आहे. आणि तुला काय करायचंय नाही का, तुला त्यांचा संबंध आहे का. पण तो मनुष्य असा वस्तात निघाला आणि चालता झाला. आम्हाला बनवलं की नाही त्यांनी, का बनवलं, याच्या मुळात काय आहे, जे झाकलेलं आहे, जे अज्ञात आहे ते शोधून काढण्याची प्रवृत्ती आहे ती माणसामध्ये. ट्रूथ फाइंडिंग, बरं का. नाही खरं काय आहे. आता पेपरमध्ये अनेक बातम्या येतात, अहो खरं काय, हा पेपर हे म्हणतो, तो पेपर ते म्हणतो, खरं काय आहे नाही का. अरे तुला काय करायचंय, तुला काही जेलमध्ये जायचंय का, बाबा तू पोलीस आहे, तुला करायचंय काय. पण नाही, ती चैन नाही पडायचं. बरं, आमच्या मुलीने प्रेम विवाह केला, काय झालो, असं कसं झालं, तसं कसं झालं. अरे तुला करायचंय काय, पण नाही, चैन नाही पडायचं त्याशिवाय नाही का. आता किती उदाहरणं देऊ तुम्हाला. अगदी साधं उदाहरण, फास्ट गाडी इथून मांजऱ्यापर्यंत, आणि फास्ट गाडी हमखास मध्ये थांबायची, त्या सरळच आहे तो. क्या हुआ, क्या हुआ. तर किती किती त्याच्याचं बघा त्याची उत्तर. एक, अरे ये रेल्वे ऐसी है, बरं का. एक म्हणतो अरे नाही सरकार की बेवकूफी आहे, आता दुसरा म्हणणार, तिसरा म्हणणार हे सगळे ड्रायव्हर बदमाश आहे. एक ना 2 ट्रूथ फाइंडिंग, दुसरं नाही. प्रत्येकाचं तेच, का तिने आमचं असं काय केलं, अरे तुला करायचंय काय. पण नाही, माणसाची बुद्धीचं धर्म आहे. ही जी जाणीव आहे सत्य शोधनाची, याच्या 4 पायऱ्या आहेत. पहिली पायरी जी आहे ती मोठी विचित्र आहे. खलील जिब्रानचं एक गोष्ट आहे, मला तुमच्या संतमध्ये दिलेली आहे. एक गोष्ट आहे फार अप्रतिम आहे.
म्हणाला, एकदा दोन स्त्रिया, एक तिचं नाव सत्य आणि दुसरीचं नाव असत्य, या दोघी समुद्र स्नानाला गेल्या. आता सत्य आणि असत्य संबंधितच आहे, तेव्हा समुद्र स्नानाला गेले. त्याने आपले कपडे शेजारी काढून ठेवले आणि ते स्नानाला गेल्या. कर्मधर्म संयोगाने जी असत्य होती ती लवकर आली आणि काय घोटाळा झाला पांडू, हेतुपूर्वक म्हणा अहेतुपूर्वक म्हणा, तिने सत्याचे कपडे घातले आणि ती गेली निघून. ही मागून आली पाहिजे, अरे माझे कपडे कुठे आहेत, आता हे कपडे, तर नायला जोडून तिने ते कपडे घातले. बरं का, तर म्हणले जगामध्ये सामान्यतः असत्य जे आहे ते सत्य म्हणून मिरवलं, आणि जे सत्य आहे त्याचा पत्ताच नाही, लोकांना ते खरं वाटतच नाही. आणि हा परमार्थामध्ये नियम लागू आहे. जे हे सगळं असत्य आहे, असत्य म्हणजे जे कायम नाही, ते जे शाश्वत नाही, ते जर आहे ते आम्हाला सत्य वाटतं, आणि जे खरं सत्य आहे ते खरं वाटत नाही. कपड्याची आदला बदल झाली आहे आणि जन्मभर चालू आहे. पण त्याने काय निर्माण होतं, त्याने की नाही एक प्रकारचा तुरुंग निर्माण होतो, वेड निर्माण होतो, आणि तो तुरुंग की नाही वेड्यांचा तुरुंग असतो. याला सुद्धा त्याचीच एक गोष्ट आहे. इथे काय झालं, एक तरुण मुलगा, तो खरा वेडा नव्हता, त्याला वेडा ठरवला आणि वेड्यांच्या तुरुंगात घातला. तो शांत असायचा. तेव्हा एक माणूस केवळ जगाची कटकट नको म्हणून वेड्याचं सोडून घेतलं आणि त्याला वेड्याच्या तुरुंगात टाकला, त्याच तुरुंगात. तेव्हा हा जो पहिला वेडा होता, एका बाकावरती बसलेला होता शांत, तेव्हा हा तिथून आला, हा खरा वेडा नव्हता. तेव्हा बसला त्याच्या शेजारी, तुला काय वेड आहे, मला काय वेड आहे. तेव्हा म्हणाला, माझं वेड जाऊ द्या. पहिला म्हणाला. हा जो दुसरा होता त्याला म्हणला की तुला वेड, मला वेड नाही म्हणाला, पण मला ते सगळं सहन होईना. त्या लोकांच्या कल्पना, त्या लोकांचे ध्येय, ते सगळं वागणं मला सहन होईना, म्हणून मी तिकडून इकडे आलेलो आहे. तर मग हा काय म्हणाला, अरे हा तुरुंग बरा, तो बाहेरचा तुरुंग आहे, वेड्यांचा तो बाजार वाईट आहे, तो आवाज इकडे बरं झाला म्हणाला. असं संतांना वाटतं. संतांना असं वाटतं आम्ही संतांना वेडा समजतो. ते खरे वेडे नसतात. वेडे असतात ते त्यांना नावं ठेवणारे ते वेडे असतात. बरं, सांगण्यात येतो का आपल्याला, तर ही पहिली पायरी आहे. मग याचा अर्थ तरी काय, सत्य शोधनाची गरज आहे आणि आम्हाला हे असत्य सत्य वाटतं आणि सत्याचा पत्ता नाही, हे सगळं खरं आहे. पण काय हो, हे सगळं माणसाच्या जाणीवेवर आहे ना. मला जे सत्य ना असत्याचा अनुभव आहे तो माझ्या जाणीवेला येतो ना, याला कॉन्शियसनेस म्हणतात. याच्या 4 पायऱ्या आहेत. त्या विषयाशी संबंध आहे म्हणून मी सांगतोय. यात काय करते मी तुम्हाला भरपूर होईल, गहन याच्यात नेत नाही. पहिला असेल तर प्लेजर कॉन्शियसनेस, जाणीवेची पशुत्वाची पातळी, की इंद्रियांनी सुख मिळवायचं बस, दुसरं मग हे नाही. इंद्रियांनी सुख मिळालं, इंद्रियांची तृप्ती झाली की माझं जीवन सफल झालं. बरं, हे पहिली पायरी, प्लेजर कॉन्शियसनेस. तुम्हाला माहिती आहे इंद्रियांचं सुख आणि खरं सुख यात फरक आहे. इंग्लिशमध्ये त्याला हॅपीनेस अँड प्लेजर असं म्हणतात. आनंद आणि सुख असं म्हणा फार मराठीमध्ये. सहज आठवलं, जॉन स्टुअर्ट मिल या नावाचा एक तर्कशास्त्रज्ञ होऊन गेला. आपल्याकडे त्याची माहिती का आहे तर टिळकांनी त्याच्यावरती टीका केलेली आहे गीता रहस्यामध्ये. तो सुखवादी होता. त्याला इंग्लिशमध्ये हेडॉनिझम असं म्हणतात. हेडॉन म्हणजे सुख, हेडॉनिझम. तो सुखवादी होता आणि त्याचंच आहे ग्रेटेस्ट टू द ग्रेटेस्ट म्हणतात. पुष्कळांचं पुष्कळ सुख. त्याचं एक वाक्य आहे ते फार अप्रतिम आहे. तो म्हणाला, एक डुक्कर आहे आणि ते डुक्कर काय खातं तुम्हाला सगळं माहिती, घाण खातं. त्याचं सुख, त्याचं समाधान
आणि सॉक्रेटिसचं दुःख आणि समाधान यात फरक आहे ना म्हणाला. म्हणून तो काय म्हणतोय, इट इज बेटर टू बी ए सॉक्रेटिस डिससॅटिस्फाईड देन ए पिग डिससॅटिस्फाईड. एवढं वाक्य आहे की ते डुक्कर म्हणाले वा आम्हाला आनंद आहे वा. तर सॉक्रेटिस म्हणतो मला नाही याच्यात चैन पडत आहे. तर त्याची असमाधानता ही श्रेष्ठ दर्जाची आहे. म्हणून प्लेजर कॉन्शियसनेस म्हणजे खा पी चैन कर मजा कर हे जे आहे ना ती अगदी खालची पातळी. ते अवश्य आहे पण त्याच्याकरता जगणं हे पशुत्व आहे. आता त्याच्यावरची पातळी नाही का, त्याच्यावरची पातळी ही बुद्धीची पातळी आहे, इंटेलेक्च्युअल हॅपीनेस. आणि याचं उत्तमात उत्तम उदाहरण असेल तर सायन्स. याचं कारण काय आहे की जगाची जी रचना आहे ती मला अनुकूल आहे असं नाही. आता पाऊस पाहिजे, पाऊस पडत नाही. पाऊस पाहिजे आणि पण किती पाहिजे, आणि तुमचं जीव घेण्याचं पाहिजे का, म्हणजे माझ्या पुन्हा मर्जी विरुद्ध आहे. निसर्ग हा कसा आहे तुमच्या मनासारखं वाईल असं नाही, असं आहे ना. मग ही जी जाणीव आहे सायंटिफिक कॉन्शियसनेस म्हणा, हा काय करतो, या प्रकृतीशी संघर्ष निर्माण करतो, सत्य शोधन. पण पाऊस पडत नाही, का पडत नाही, पाऊस फार पडतोय, का पडतोय, किंवा अलीकडे अहो तुम्हाला कॅन्सर झालं, तुमच्या सवयी इतक्या चांगलं काय झालं, कसं झालं तुम्हाला कॅन्सर. सत्य शोधन. सत्य शोधनात सायन्स काय करतं, उघडेला आपलं सत्य तुमच्या समोर ठेवतं. हे असं आहे. त्यामुळं तुमच्या ज्या जीवनाच्या श्रद्धा असतात त्या भंग पावतात. एक उदाहरण घ्या. तुम्ही जर एखाद्या माणसाला बुडवलात पैशाने, तर आतापर्यंत कल्पना काय श्रद्धेची आहे की पुढच्या जन्मी तुम्हाला ते फेडावं लागेल, किंवा आज एक पैसा देवासमोर ठेवला तर पुढच्या जन्मी 2 पैसे मला मिळतील ही श्रद्धा. सायन्स म्हणतं मूर्खपणा आहे, यात काही अर्थ नाही. मग सत्य काय आहे, सत्य व्यवहार सत्य आहे बरं का. त्यामुळे होतं काय की सत्याचं उघडून आलं तुमच्या समोर ठेवतात आणि ते सहन होणं फार कठीण आहे, कारण श्रद्धा सगळ्या भंग पावल्या असं होतं. पण इथेही माणूस पूर्ण यशस्वी होत नाही. कितीही जरी तुमची शक्ती वाढली तरी निसर्गाचा टोला असा येतो की कुठच्या कुठे मनुष्य जातो. अहो सगळं बरोबर आहे, हार्ट अटॅक आला, अहो तुम्हाला हार्ट अटॅक काय झालं बुवा, काय झालं कोणाचं बुवा, नाही का. डॉक्टरलाही सांगता येत नाही, यालाही कळत नाही. होतं ना असं, का बरं असं, कारण सांगता येत नाही. पण पूर्ण लागलं हे माणसाला सहन होत. सायंटिफिक कॉन्सेप्ट त्याच्यावरती एक आहे, जीवन असं जगू शकत नाही माणूस. माणसाला श्रद्धेशिवाय जिवंतच राहता येत नाही. संशयवादी जर असेल तर मी ते कुत्र्याचं उदाहरण सांगितलं ना, आईने मला कुत्रा गेला तर भुकून मरेल, तसं जिकडे तिकडे संशय घेऊ लागला त्याला जगता देणं शक्य आहे श्रद्धेशिवाय. मग हे जे सत्य आहे हे माणसाला सहन होत नाही. मग काय करतो माणूस, त्याला नटवतो, त्याला कपडे घालतो, त्याला सुंदर सुंदर असं रूप देतो. तो आहे आर्ट कॉन्शियसनेस, कलेचा ते प्रांत आहे की ते सत्यच आहे पण काय नटून ठेवलंय. म्हणजे आपण जेव्हा काव्य रचतो, एखादं सुंदर चित्र काढतो, एक शिल्प तयार करतो, किंवा आता तुम्ही आम्ही जे कपडे घालतो, आज तुम्हाला माहिती आहे ना, टेलर मेक्स अ मॅन बरं का. कसंही असलं तरी कपडे घातल्यावर कसा दिसतो, त्याला उडवणार का करा म्हणजे कसा दिसतो तो. तर हे जे आहे ना हे त्याच्यावर आहे. म्हणजे माणसाला जीवनामध्ये समाधान तेवढ्या पुरतं तरी. काही लोकांना ती इतकी जाणीव असते की कसंही असलं तरी त्याला सौंदर्याचं रूप दिल्याशिवाय. आणि ज्ञानेश्वरीने सांगायचं कारण असं की ज्ञानेश्वर महाराजांनी जे तुकाराम महाराजांनी समर्थांनी सांगितलं उघड्या नागड्या भाषेत तेच सांगितलंय. पण असे काही खूपीनं सांगितलं की वा असं वाटतं आपला दोष काढलाय पण तो रस्ता मारला तरी वा काय छान आहे वा असं वाटतं. सौंदर्य आहे हा त्याच्यावरचा. सत्य आहे
पण त्याला आवृत आहे, त्याला की नाही कपडे घातलेले आहे. या सगळ्यामध्ये की नाही तात्पुरतेपणे असमाधान आहे. मग हे जे सत्य आहे, एक सत्य भ्रमात्मक आहे, ते प्लेजर कॉन्शियस. दुसरं जे आहे ते उघडं नागडं आहे, सायन्सचं, ते आपल्याला सहन होत. तिसरं जे आहे ते आम्ही आवृत केलेलं आहे, त्याच्याला सौंदर्य दिसत तरी ते तात्पुरतंच ठरतं, किंवा ज्याला ती जाणीव नाही त्याला त्याचं महत्वच नाही. तुम्हाला मागे एक उदाहरण सांगितलं मी. आमचे एक नातेवाईक होते, त्यांनी मिर्झेला रहमत खानचं गाणं ऐकलं. त्याला भूगंधर्व ही पदवी, त्याच्यासारखी ती तान बिन लोक सांगतात बुवा लयकारी अजून कोणी केली नाही असं. आणि एक 15 मिनिट बसले बाहेर आले. अहो काय झालं, या करतो म्हणाले. आपल्याला काय म्हणाल तुम्ही? हा बघा तुम्ही, ज्याला भूगंधर्व ही पदवी त्याला तरी असं म्हणजे काय, ते सगळ्यांना असेल असं नाही बरं का. आता बाळताना ते अतिक्रमण होतं, फार होतं, याला काय करायचं, त्याला इलाज नाही का. मला सहज मागच्या वेळेला सांगितलं ना, मॅचिंगचं चांगली आहे कल्पना, मॅचिंग असावं बरं का. कपडा लत्ता तुमची चपला काय तुमचं असेल, अरे पण मन त्याला मॅचिंग नको का आतलं. किंवा मला नेहमी गंमत अशी वाटते, आमच्या विद्यार्थिनी केशभूषा करून यायची बरं का, निर्णय हेअरस्टाईल घेऊन यायचे. मी म्हणलं बायानो चांगलं आहे, तत्वज्ञानाचा विषय आहे, आत काही स्टाईल आहे का नाही, का नुसतं बाहेरच आहे आपलं. तसं आहे, मॅचिंगचं आहे बघा. अरे आत मन कसं पाहिजे, बाहेर सौंदर्य आहे, आत मन कसं पाहिजे, बाहेर अरे वाट काय माणूस आहे, नाही काय पाहिजे सांगण्यात हेतू काय, ते सगळे अपुरे आहे. मग त्याच्या पुढचं जे सत्य आहे ते धर्माचं किंवा परमार्थाचं. त्याच्यामध्ये सत्य काय आहे मला माहिती नाही, चांगलं आहे वाईट आहे ना, तर मी त्याच्याशी समरस होऊन जाणं याच्यासारखा दुसरा मार्ग नाही. आणि तो मार्ग असेल तर परमार्थाचा मार्ग, आणि तो मार्ग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे बरं का. तुमच्या लक्षात आलं ना, हे खरं तत्वज्ञान आहे, थोडक्यात सांगितलं मी, अगदी थोडक्यामध्ये. परंतु ध्यानात ठेवा, परमार्थ म्हणजे मला काय साधायचं आहे, माझं सत्यशोधनच आहे बरं. प्रत्येक माणसाला सत्याची जिज्ञासा आहे. ही जी जिज्ञासा आहे ती तृप्त केव्हा होईल, ती इंद्रियांच्या सुखाने होणार नाही, ती सायन्सनी विज्ञानानं होणार नाही. दुसरा दोष मी विज्ञानाचा सांगितला नाही. विज्ञानाचा ज्ञान या दृष्टीनं असा एक मोठा दोष आहे की जितकं तुम्ही ज्ञान मिळवाल तितकं अज्ञानाचं स्वरूपच भयंकर वाटायला लागतं. म्हणून कितीही माणसाने ज्ञान मिळवलं तरी शेवटी अपूर्णाचं असमाधान त्याला लागतं. काय करायचं, नाहीच नाही. मग माणूस काय करतो, त्या ज्ञानाच्या मागे न लागताना जे ज्ञान मिळवलंय त्याचा आज सुख मिळवण्याकरता काय प्रयत्न करता येईल, याला तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी म्हणतात. आणि जपान आणि अमेरिका, वेस्ट जर्मनी हे 3 देश असे आहेत की यामध्ये तंत्रज्ञान इतकं पराकोटीचं वाढलेलं आहे. अलीकडे याचं म्हणणं कॉम्प्युटरचं तुम्ही पाहता ना, कृष्णमूर्तींना अशी भीती वाटायची की आणखी 15-20 वर्षांनी माणसाचा मेंदू कामातून जाईल जणू काय, कारण कामच नाही त्याला, सगळं काम पण हा कॉम्प्युटर करणार. त्याचे दोष असतात, धोका असतो, पण इतकी ती यांत्रिकता आहे त्याच्यामध्ये. मग बरं कलेचं की नाही दुर्मिळच आहे. खरी कला असेल तर माझ्या मते आपली जी जाणीव आहे ती सत्यामध्ये विलीन करण्यात खरी कला आहे, अहंकार तिच्या पायी देण्यात खरी कला आहे, आणि ती कला संतांची जवळ असते. आता ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ते ऐका, आपला काटेकोर पुरे झाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, एरवी इंद्रियांच्या अर्थात सारिखा विषय पोषिता संतोष कीर चित्ता आप जैव. एक भ्रमाचं उदाहरण सांगतात. तुम्हाला भूक लागली आहे आणि पाहिजे तसं अन्न मिळालं, 100 तृप्ती होईल ना. कसं बघा किती खरं आहे, इंद्रियाने जे विषय मी सेवन करतो त्याचं तात्पर्य सुख आहे यात शंकाच नाही. ते लोक डिनाय, ते असं म्हणत नाही किंवा सुंदर गाणं ऐकलं की का दुःख होत आहे तुम्हाला, नाही, मला बरोबर आनंदच होईल. पण म्हणाले परी तो सवचोराचा सांगात बरं का, जैसा नावेक स्वस्थ जव नगराचा प्रांत साणी गेला.
ते म्हणाले साव चोर, संभावित चोर, बरं का. तर म्हणजे असं आहे. आणि एक तुम्हाला सांगतो, हे चोरांची जी कला आहे ही ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळेपासून काही नवीन नाहीये. हो, म्हणजे आता आणखी शस्त्रविस्त्र वापरून करतील, पण लोकांना फसवायचं कसं तुम्हाला हे माहितीच आहे. 19व्या शतका आपल्या 18व्या शतकामध्ये नाही का पेंडारी लोक होते, ते रुमालाने गळा कापून. एक गंमत सांगू का, सहज आठवली म्हणून. दुसऱ्या बाजीरावची बायको होती वाराणसी बाई. क्षमा करा, नाना फडणवीसाची बायको. बायकोची बायको बायको गेली तसं नाही. नाना फडणवीसाची ही काय 8वी का 9वी याची काहीतरी होती. त्यांनी एकंदर 11 बायका केल्या. आणि एक गंमत सांगते, त्या बायकांची नावं आणि वय त्या लवकर मेल्या, एका कागदावरती होत्या. तर भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सभेमध्ये तो कागद समोर आला. मंडळी बसली होती, सभासद, आणि तो समोर आला. तेव्हा नरसोबन केळकरांचा मुलगा यशवंत नरसिंह केळकर त्याचा मेंबर होता. त्याच्या हातात चिठ्ठी गेल्यानंतर आता हे जर इतिहासात गेले तर ते सगळं आलं नाना फडणवीसांच्या बद्दल. त्यांची चिठ्ठी गिळून टाकली जाते. अरे असं करून काही इतिहास लपतो का कुठे सांगा. असो, तर ही वाराणसी बाई लहान होती वयाने आणि अतिशय सुंदर होती. तर एक कर्नल सी म्हणून सरकारने नेमला होता या पेंढारी ठग लोकांना आवरण्याकरता, गुंडांना आवरण्याकरता त्या काळचा. तेव्हा त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की या वाराणसी बाईला मारण्याची संधी मिळाली. ती जेव्हा चालली होती उत्तर हिंदुस्थानात तेव्हा ठग लोकांनी धरली तिला आणि मारण्याची संधी मिळाली. तर त्या ठगाने सांगितलं, ज्याला त्यांनी धरला होता, आम्ही का मारली नाही, तर इतकी सुंदर स्त्री आणि लहान निष्पाप, तिला काय मारायचं म्हणून आम्ही तिला सोडलं. हे आपलं सहज गमन तुम्ही सांगितले आपल्याला. माझ्या म्हणण्याचं हेतू काय की इंद्रियांचं कसं साव चोर, त्या साव चोर म्हणजे हे ठग लोक. गावाच्या वेशीपर्यंत अहो तुम्ही काय काळजी करता, आम्ही आहोत तुमच्या बरोबर, तुम्हाला घेऊन पोहोचवतो बरोबर, तुमच्याला काळजी करता, असा तो साव चोर. बरं का. तेव्हा तो साव चोर कुठपर्यंत नगराचा प्रांत सांडी नाचो, म्हणजे गावाच्या बाहेर जात नाही तोपर्यंत. बाहेरच्या गावाच्या बाहेर गेला की आपलं स्वरूप दाखवत होतो. तशी ही इंद्रिय आहेत असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं. हे तुम्हाला सुख वाटतंय पण नाही, हे सुख नाहीये. तुम्हाला हे लोक फसवतायत, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भ्रम उत्पन्न करतायत. पहा आम्ही सांगितलं ना, हा विषय आपल्याला ऐकून असं वाटतं ते ज्ञानेश्वर महाराज सांगू दे, बहुतेक गरीबी दारिद्र्यातच राहिले, त्यांचं मत असंच होणार असं म्हणणार तुम्ही, बरं का. तसं नाहीये. जीवनाची अशी विशाल दृष्टी आहे. कोण असं आहे की जो असा इंद्रियांच्या सुखानं खरोखरच शेवटी समाधान पावलेला आहे. हे तात्पुरतं समाधान आहे. पुढे म्हणाले बापा विषाची मधुरता. दुसरा दृष्टांत देत आहे. बापा विषाची मधुरता झणे आवडी उपजे चित्ता, तो परिणाम विचारिता प्राण हरी. काय याचा अर्थ आहे? ओवीचा अर्थ असा आहे की विष आहे आणि गोड आहे. तुम्ही गोड खाताना वाटतं वा काय गोड आहे, अरे पण शेवटी तुला प्राण घेणार आहे ना ते विष. असं जसं आहे तसं आज इंद्रियांचं सुख मला गोड वाटतंय, पण माझा जो अल्टिमेट कॉन्शियसनेस आहे, सत्याची जी जाणीव आहे खरी, ती ब्लंट करते आहे याची तुला जाणीव नाही. माझी जी नाजूक जाणीव आहे भगवंताबद्दलची, ती हे नाहीसं करत आहे याची जाणीव तुला उठे. तुम्हाला सांगतो, एक अतिशय चांगले साधक होते, पुण्याची गोष्ट आहे, आज 30-40 वर्षाच्या मागची, बरं का. त्यांना गोड आवडत असे. तेव्हा अगदी एकदम जगदीप झाला, फार चांगला मनुष्य, जगदीप झाला, छान होती, व्यक्ती प्रसन्न होती, नाजूक झालेली होती ईश्वराच्या बाबतीत. आणि म्हणजे अशी की नुसतं देवाचं नाव ऐकलं त्याला भरून यायचं, अशी चांगली झालेली. आणि त्या दिवशी ते थोडे पोटभर जेवले, ते काय गोड केलं होतं ते, आणि नंतर आले आणि ओकारी काढली. अरे काय काय केलं तुम्ही? अरे ते गेलं ना म्हणाले, हरवलं ना ते, हे आलं खरं.
हा सर्व चोराचा सांगा. आपल्याला पटाय ऐकून ठेवा, जाऊ दे शिंचा, नुसतं ऐकून ठेवा. घरी त्याचा प्रयोग करू नका. नाही तर बायकोचा वाढदिवस आल्यावरती छे मी ऐकलं ज्ञानेश्वरी म्हणून तसं करू नका, नाही का. नाही ते पाप माझ्याकडे आहे, मी घ्यायला तयार आहे. पण बघा कसं आहे मनुष्य कसा. तुम्ही लहान मुलं टीव्ही पाहतात ऐकलंय ना, जेवायला 10 वेळा आई हाक मारते, ते सुटता सुटत नाही. जिथे इतकी बहिर्मुखता येते तिथे आज जाणं कसं शक्य आहे मला सांगा. काय ते त्यातले ते काय ते गीत बीत सिनेमात ते दाखवतात ना, छायागीत दाखवतात ना, काय ते नाचतात आणि काय वर. आणि तुम्ही काय म्हणाल, आणि तुमचं सगळं आता याला गेलं सोनापूरला, तुम्ही हे असंच बोलणार. असं नाही, आम्ही ताजे आहोत, आम्हाला माहिती आहे डान्स काय ना काय. माणसाने काय आकर्षण आहे, मला ते सांगायचंय. काय आकर्षण आहे मला सांगा तुम्ही, किती जबरदस्त आकर्षण आहे ते ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं. तात्पुरतं सुख मिळेल तुम्हाला, आणि पण हे खरं नाहीये ते. उदाहरणार्थ बघा, तुम्हाला डोळे गेले उद्या तुमचे, काय तुम्हाला वाटेल मला सांगा. कारण ही सवय लागलेली कसं व्हायचं सांगा. कसं तुमचे इंद्रिय झाल्यानंतर तंबाखू फार खाणाऱ्या माणसाला जीभ जशी चरबट होते ना, तशी इंद्रिय थकतात पुढे. मानसशास्त्रामध्ये याचं वर्णन आहे, मी काही माझ्या पद्धत सांगत नाही. प्रत्येक इंद्रियांची मर्यादा ठरलेली आहे बरं का. हाईट ऑफ सेन्सिबिलिटी म्हणतात. एक उदाहरण घ्या, तुम्ही गोड खा पुढे गोड नको वाटतं तुम्हाला, कारण त्या ज्या पेशी असतात जिभेवरच्या त्या नको म्हणतात आता. तसंच ऐकण्याचं सुद्धा किती ऐकाल मनुष्य थकतो. बोलण्याचं सगळं इंद्रियांच्या धर्माचं ते आहे. हे मी अगदी विचारपूर्वक सांगतोय. अतिशय माझ्या मनात दडपण होतं कालपर्यंत. हा विषय आपण सांगायचा कसा. आपण सगळे इंद्रियामध्ये लोळत असलेली माणसं, त्यांना हा विषय सांगायचा कसा. बरं, ज्ञानेश्वर महाराज सांगतील ते चुकेल कसं, शक्यच नाही. ज्या जीवनात तो आहे ना, काय सांगू तुम्हाला. हे गुरुदेव रानडे होते ना, यांनी मला सांगितलेलं एकदा, ते काय करायचे, ताट वाढून आणलं म्हणजे एखादी चमचा आमटी किंवा काय असेल, नाही तर पापड त्यांना फार आवडे आणि विशेष भाजलेला आमटी असा काय तर ते काय म्हणाले, मला काही खावं लागत नाही, नुसता वास घेता तरी त्याचा भोग होतो म्हणाले. मग मला सांगा, तुम्ही जप करीत बसलेला असता आहात आणि काहीतरी तिकडे भाजणं चाललंय, बायको भाजते आणि सुंदर वास आला, जप चालू आहे हो, पण मन तिकडे जात त्याला काय करायचं, नाही का. म्हणजे गेलं. हे ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय. म्हणून इंद्रियांच्या वर ताबा पाहिजे, हा त्यांचा म्हणण्याचा हेतू आहे. हे तुम्ही ऐकून ठेवा, काय करायचं तुम्ही ठरवा. पण पुढे म्हणाले, देखे इंद्रियी काम असे तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मीन आमिषे भुलविकेला. काय दृष्टांत आहे. मासा आहे तो याला हे लावलेलं असतं गळाला, त्या गळाला ते गांडूळ वगैरे लावतात ना, त्या गांडुळाच्या आशेने तो जातो आणि त्याच्या गळ्यात ते अडकतं आणि मरतो. तसं सुख दुराशा, अरे सुख नाही, हा सुखाचा भ्रम आहे. नेहमी सामान्यतः इंद्रिय सुखावेत, पण त्याला मर्यादा पाहिजे. ते टाळून चालणार नाही, पण त्याला सुख. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मी महाराजांचं उदाहरण सांगणार. तात्यासाहेब काय म्हणाले की आता मंडळी सगळी पानावरती बसलेली आहे बरं का, आणि महाराज काही जेवायला उठायचे नाही. ऊन भात वगैरे सगळं वाढलेलं, ते अन्नशुद्धी वाढलेली सगळं काय, पण लवकर काय उठायचे नाही. उगीच 5-10 मिनिट उशीर करायचा. हा आला का, तो आला का, काय आहे बरं का. तेव्हा ते काका फडके म्हणून गेलो, ते जरा जादा होते, महाराजांशी जास्त बोलायचे. तेव्हा ते म्हणजे महाराज तुम्ही हे असं काय करता, सगळे म्हणजे वर्षात तुम्ही का थांबता. ते काय म्हणाले, अरे रोज ऊन अन्न तुम्ही घरी खाताच ना, त्या अन्नाची चव कमी व्हायला असं केल्याशिवाय तुम्ही माणसं कशी तयार होणार. पण अडचण काय, ते आल्याशिवाय जेवायला बसता येत नाही का. कसं पहा, ट्रेनिंग ज्याला म्हणतात. याचा अर्थ मुद्दाम गार करून अन्न खावं असं नाही. तुकाराम महाराज म्हणले, कदान्न ये माझ्या मुखा, हे जर अन्न हे नसलं तर मला आवडत नाही असं. बरं कसं असेल मला
म्हणजे इंद्रियांना वश न व्हावं हा त्यातला मुद्दा आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय. तो गळ घेताना बरं वाटतं, पण घशात अडकला की नाही सरकतो. तसं त्यांची दृष्टी तो रिलिजियस कॉन्शियसनेस, भगवंताची जाणीव, ती जाणीव मंद ब्लंट होऊ नये हा त्यांचा हेतू आहे. बरं, तुम्ही स्त्रिया पुरुष परीक्षेला बसलेला आहात आणि आता 8 दिवसात परीक्षा आली आहे. तुम्ही पाहाल की काही वेळेला एकाग्रता काय होऊन जाते, पण काही गडबड झाली आहे, मन अस्वस्थ आहे, जेवण फार झालंय, तळकट तेलकट खाल्लंय, झोप नाही झाली, एकाग्रता होत नाही. तुमच्या लक्षात येतं ना लगेच. साध्या विषयाच्या अभ्यासामध्ये जर एकाग्रता अशी होते, भगवंताच्या बाबतीत किती नाजूक असल्याची कल्पना करा. रानडे म्हणाले ना, नुसता वास घेतला तरी तुम्ही तो सेवन केला असं आहे. पण याचं उदाहरणच सांगतो आपल्याला. एक भटजी, ते भटजी स्नान करून मंदिरात येत होते. मंदिरात येताना तिथे कांद्याची भजी तळत होते बरं का. तर आता वास आलाच याला. वास आल्यानंतर कोणाला माहिती नाही हो वास आला त्याचं काय ते आले. आता त्या काळचा भटजी म्हणजे 80-100 वर्षाचा, म्हणजे अगदी पाळणारा सगळे नियम नाही का असं समजायचं आपण. तेव्हा तो आल्यानंतर एका बाईच्या अंगात येत होतो. त्या बाईचं आडनाव किरपेकर असंच होतं. बरं काय, अलीकडच्या किरपेकरांचा संबंध नाही येत, पण त्या बाईच्या अंगात येतो. तेव्हा महाराज तो धनगर होता. महाराज त्याला गाणं गायला लावायचे काय. तेव्हा तो काय म्हणला, महाराज आज म्हणाला मला कांद्याची कोशिंबीर पाहिजे. बरं का. महाराज म्हणजे अरे ही कशी वासना तुझी, कशाला पाहिजे. तर तो कांदा भटजी समोर होता. हा नाही का म्हणलं कांद्याची भजी खाऊन आला. सगळे हादरले हो. तो भटजीचा हादरला सगळे. महाराज म्हणजे का म्हणलं काय आहे. तेव्हा तो काय म्हणाला, महाराज हा म्हणला तो येताना आवडीनं वास घेऊन येत होता तिथून. हे सेवन सूक्ष्मात सेवन हे असं आहे बरं का. म्हणजे तुम्ही सिगरेट पीत नाही, पण दुसऱ्याचं धूर घेऊन हा म्हणतात की तो तुम्ही किती नाजूक आहे. मला सांग, मला किती त्रास होतोय सांगताना. कसं समजून देऊ मी. हे सूक्ष्मातलं ज्ञान सगळं. अंतःकरणात काय तरंग उठतात इकडे सारखं लक्ष पाहिजे. मग द्वेषाचे, नावीचे, लोभाचे, कामवासने मनात येणं म्हणजे घसरणच आहे. कसं आहे म्हणून की नामस्मरणामध्ये प्रयोग आपला प्रगती लवकर होत नाही याचं कारण असतं. हे पथ्य आहे ना सगळं, त्याला सूक्ष्मातलं आहे नाही का. हे लक्षात ठेवून आपण वाढले. पुढे म्हणाले, परी तया माझी गळू आहे, जो प्राणाते घेऊन जाये, तो जैसा ठाऊ नव्हे झाकलेपणे, तैसे अभिलाषे येणे कीजेल, विषयी आशा धरी गेल, तरी वरेपणा होईल क्रोधांना. त्यांचं एक म्हणणं असं आहे की माणसाला जेव्हा आपली वासना तृप्त करता येत नाही त्यावेळेला जी अस्वस्थता येते त्याला तरी क्रोध असतो. क्रोध शब्दाचा क्रुध धातू आहे मूळ. क्रुध म्हणजे हा समुद्राला लागू आहे, खळबळ होणे. क्रुध. अक्षोभ हा साधीचा किंवा क्षोभ होणं. हा मग क्षोभ म्हणजे काय ते रागातील असं नाही. शरीर अस्वस्थ हो, आपलं मन अस्वस्थ होणं हा क्रोधच आहे. म्हणून म्हणाले की तो अभिलाषची वासना जी आहे ती वासना आत उत्पन्न झाल्यावर त्याला जेव्हा अडथळा येतो वासना तृप्त व्हायला तेव्हा ती जीवाची तगमग होते, त्याला त्यांनी क्रोध म्हणते. म्हणून कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा आमच्या श्लोकात भगवंताने सांगितलं. जैसा कवळोनिया पारधी घातेची संधी आणि मृगाचे बुद्धी साधाव्या. आपल्याला माहिती असेल की ते सावज मारायचं म्हणजे त्याला चारी बाजूने कोंडतात आणि त्या शिकाऱ्याच्या समोर आणतात आणि मग तो गणपतीची कोळी मारतो. तसे ही इंद्रिय म्हणाले माणसाला असं फसवतात. सर्व बाजूनी त्याला घेऊन समोर आणतात, आणखी त्याचा घात करतात. हा घात कोणचा? आध्यात्मिक घात, बाकीचा नाही. व्यवहार 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 म्हणताना तो शेवटी त्यात इतका मग्न होतो की त्याची जी नाजूक प्रकृती असते ईश्वराबद्दलची ती ब्लंट होते, म्हणजे बोथट होते. मग